नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे मंडपात आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राईक. स्वच्छता अधिकाऱ्यांसह 16 जण निलंबित. शहरातील कोलमडलेल्या स्वच्छता व्यवस्थेवर अखेर मंडपाची मोठी कारवाई. आयुक्त नितीन कापडनीस यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य स्वच्छता निरीक्षकांसह 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. महिन्याभरात कामात सुधारणा न झाल्यास थेट सेवेतून बडतर्फीचा इशाराही देण्यात आला. या धडक कारवाईमुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली असून आता तरी शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. काही दिवसांपूर्वी माननीय आयुक्त तसेच आमचे जे कोण अधिकारी असतील यांनी पूर्ण गावात सर्वे केला होता. त्या अनुषंगाने सर्व जे SI होते, CSI होते यांना व्यवस्थित सूचना करण्यात आलेल्या होत्या की कंत्राटदार काम करतोय तर त्याकडनं चांगले काम करून घ्यायची जबाबदारी आपली आहे. त्यामुळं त्यांना वेळोवेळी सूचना त्या संदर्भात माननीय आयुक्त यांनी केलेल्या होत्या व त्यांना एक सांगितलं होतं की काही दिवसात तुम्हाला वेळ देतो, त्या दिवसात तुम्ही इम्प्रूव्हमेंट दाखवा. तो त्या इम्प्रूव्हमेंट न दिसल्यामुळे माननीय आयुक्त यांनी काही दिवसांपूर्वी काही कर्मचाऱ्यांना, त्यात CSI आहेत, त्यात SI आहेत, काही मुकादम आहेत, यांना निलंबित केलेलं आहे. परंतु ती एक त्यांच्यासाठी एक अलार्मिंग सिच्युएशन आहे की त्यांनी त्यांच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवायची आहे. त्या संदर्भात 1 महिन्याच्या पर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवायची आहे. जर इम्प्रूव्हमेंट झाली तर त्यांचं निलंबनही मागे घेण्यात येईल. हे जर केलं तर एक गोष्ट होईल की नागरिकांना स्वच्छता अनुभवायला मिळेल, प्लस कंत्राटदाराकडनं आपल्या जे नगरपालिकेचे, महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून घेतले तर ह्यात CSI आणि SI लोकांवरचा भार कमी होणार आहे, तक्रारी कमी होणार आहे, लोकांनाही एक चांगलं परिसर अनुभवायला मिळणार आहे. तर त्याकरताच हे पावलं माननीय आयुक्त व पूर्ण स्वच्छता विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. तर 1 महिन्याच्या आत त्यांनी जर व्यवस्थित काम केलं तर त्यांच्यावरचा जे निलंबनाचं किंवा कुठली कारवाई आहे ती मागं घेण्यात येऊ शकते. फक्त त्यांनी काम करणं गरजेचं आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.